व्लॉगमध्ये मी नीलांबरी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन 2 ठिकाणी आमचं झालेलं आहे आणि इथं मी पोर्चमध्ये गुढीपाडव्याची रांगोळी काढते आहे। मला काय खूप सुपेरी रांगोळी जमत नाही, पण मी तरी पण ट्राय करते आहे आणि ही गाठी काढून घेते आहे। जे कलर्स अवेलेबल असतील त्याच कलरमध्ये रांगोळी काढण्याचा प्रयत्न आहे। खरं तर खूप सुंदर सुंदर रांगोळी आपल्याला पाहायला मिळतात, पण आपल्या परीने ही आंब्याची पानं सोबतच गडवा स्वस्तिक त्यात काढलेलं आणि गुढी गाठी हे सगळं काढते आहे। तुम्हाला जशा पद्धतीने जमत असेल तशा पद्धतीने तुम्ही रांगोळी काढू शकता। चित्रशुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असे संबोधतात। आजच्यापासून हिंदू नववर्षाचं आपण सगळे स्वागत करतो आणि शालिवाहन शके 1946चा आजपासून प्रारंभ होतो। तर गुढीपाडव्याची ही छान अशी रांगोळी, वर्षातला पहिला असा सण आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि माझा छोटासा प्रयत्न रांगोळीचा कसा वाटला, रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि होळीलाच पुरणपोळी केलेली होती, त्यामुळं मस्तपैकी असा पुण्यातील पुरी आणि श्रीखंड पुरीचा बेत सोबतच पिवळ्या बटाट्याची भाजी, पुरी कशी टम फुगली बघू शकता। तर याची ट्रिक सांगते, प्रत्येक लाटीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्यानंतर पुरी अशी मस्तपैकी फुगते। आणि आमचं घरातील गुढीपाडवा तर स्वस्तिक वगैरे काढून घेतलेला आहे दरवाजावरती, नंतर गडव्यावरती स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि तो गडवा गुढीच्या वरती म्हणजे गुढी जिथं बांधलेली आहे कळकाला त्याच्यावरती बांधणार आहे। तर कळक आजच विकत घेतलेला होता, 70 रुपयांना पडलेला होता आणि नवीन साडी, हीच साडी अवेलेबल होती त्यामुळे ही साडी घातलेली आहे। नंतर गुढीची पूजा सोबतच पहिल्यांदाच आंबा घेतलेला होता, तर तो पहिल्यांदा इथं गुढीला ठेवला आणि बाकी सगळं नैवेद्य जो आहे तो ठेवलेला आहे। आणि मुलांची गुढीची पूजा, कडुलिंबाचा पाला आणि आज कडुलिंबाची फुलं वगैरे असतात ती गुळामध्ये टाकून मिक्स करून खायची असतात, थोडी का होईना प्रत्येकाने ती खायची असतात। नारळ वगैरे फोडायचा, इथं दिवा वगैरे लावलेला आहे। तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला जमत असेल, तुमच्याकडे जशा परंपरा असतील त्याप्रमाणे तुम्ही इथं करू शकता। चाफ्याच्या फुलांचा शक्यतो हार घालतात गुढीला, पण चाफ्याची फुलं पांढऱ्या कलरची अवेलेबल नव्हती, त्यामुळं मग आमचं साधंसुद्धा असं सेलिब्रेशन। तर हे घर आहे आमचं आणि तुमच्यासोबत फर्स्ट टाईम शेअर करणार आहे। श्री गुरुदेव दत्तांचा फोटो इथं ठेवलेला आहे, सोबतच आम्ही केलेलं फर्निचर आणि आमचं गुढीपाडव्याचं घराचा व्लॉग शेअर करते आहे। आणि हा सोफा सेट रेक्झिन वगैरे लावलेला आहे, खूप हौसेने असा सोफा सेट, पडदे वगैरे छानपैकी सगळं आपल्या पद्धतीने बनवून घेतलेलं आहे। इथं गाठी बघू शकता आणि याला पीस लावलेला आहे, गडवा लावलेला आहे, कडुलिंबाच्या ढाळा लावलेला आहे, आंब्याचाही ढाळा इकडं लावतात तो लावलेला आहे। हे किचन आहे आमचं आणि किचन ओटा, बेसिन, वरती एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे, ग्रिल बघू शकता केलेला आहे। लवकरच आम्ही शिफ्ट होणार आहोत, तर त्यासाठी हा रेंटने देणार आहोत फ्लॅट, तर तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं। आणि हे लॉफ्ट बनवून घेतलेले आहेत, बाथरूम वगैरे आहे, बाहेरचा पोर्च, पुन्हा फॅन वगैरे। रेंटने देताना मला नव्यानेच काही गोष्टी कळलेल्या आहेत की तुम्ही फॅन, कर्टन्स किंवा बाकीचे लाईट वगैरे हे प्रोव्हाइड करायचं असतं। आणि मी स्वामी समर्थांचं माझ्या 11 गुरुवारचं पारायण समाप्त झालेलं आहे, 11 गुरुवार पूर्ण झालेले आहेत। आणि 11 गुरुवार पूर्ण झाल्यानंतर मग मी नंतर स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलेले होते आणि खूप छान असं प्रसन्न वाटलं 11 गुरुवार करताना। थोडंसं कठीण गेलं आणि माझ्याकडे स्वामींची मूर्ती नाही, मग श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती माझ्याकडे आहे, तर तीच मूर्ती मी दरवेळेस पारायणाला ठेवते। तर 11 गुरुवार सफल पूर्ण झाले आणि 3 महिने लागले 11 गुरुवार करण्यासाठी मला। आणि हे मंडईच्या इथं, पुणे मंडईच्या इथं स्वामींचं मठ आहे, तर तिथं खूप गर्दी असते, तर तिथं मी 11 गुरुवार झाल्यानंतर दर्शनाला गेले होते। कोकण दिनानिमित्त खूप छान असे कार्यक्रम अगदी 8 दिवसांपासून तिथं सुरुवात होती आणि माझ्यापर्यंत जितकं शक्य होईल तितकं तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते। तुम्ही जर मंडईच्या इकडं, पुणे मंडईच्या इकडं आला तर जवळच तिथं सरळ चालत जाऊन स्वामींचा मठ आहे, इथं स्वामी प्रत्यक्षात येऊन गेलेत असं म्हणतात आणि खूप छान प्रसन्न वाटतं। मी लाईनमध्ये उभं राहिले नव्हते कारण खूपच गर्दी होती, तर मी बाहेरूनच दर्शन घेतलेलं होतं। तुम्हाला कधी जाण्याचा योग आला तर तुम्हीही नक्की इथं एकदा जाऊन या। आणि मल्हारच्या स्कूलमध्ये असे कटआउट्स केलेले होते गुढीपाडव्याचे, तर खूप छान असं वाटलं, मस्तपैकी अशी गुढी। आमचं घर आणि गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। आणि याचा व्लॉग आवडला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर